भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य मुक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 15 जानेवारी 2025 बुधवार। फले आणा. तुम्ही मला निवडले नाही, पण मी तुम्हाला निवडले आहे आणि नेमले आहे की तुम्ही जाऊन फले आणावी आणि तुमचे फल टिकून राहावे आणि तुम्ही पित्याला माझ्या नावाने जे काही मागाल ते तो तुम्हाला देवो. योगान 15 अध्याय 16 वचन. या वचनात प्रभू वारंवार सांगतो, मी तुम्हाला नेमले आहे, मी तुम्हाला निवडले आहे आणि मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. तो हे सर्व एकाच हेतूने सांगतो की आपण फलदायी जीवन जगावे. कोणत्याही परिस्थितीत प्रभूकरिता फले आणण्यासाठी आणि त्यांची नावाला गौरव मिळवून देण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. आपल्या फलदायी जीवनाने आपण प्रभूसाठी अनेक आत्मे जिंकू शकतो. लंडन शहरात थेम्स नदीच्या किनाऱ्यावर पोहोचणाऱ्या जहाजामधून माल खाली उतरवण्यासाठी अनेक कामगारांची नेमणूक केली जात असे. प्रभूकरिता आत्मा जिंकण्याची ओढ असलेल्या एका देवदूताने त्या कामगारामध्ये उभे राहण्याचे ठरवले. त्या पुजाऱ्याला तिथे का उभे राहावे लागले, कारण त्यांच्या हृदयात प्रार्थना होती की ख्रिस्ताची सुरुवातचा प्रचार करून तो किमान एक आत्मा प्रभूकडे येऊ शकेल. त्यामुळे तो जगामात जात केला. इतर कामगारांप्रमाणेच त्याने माल डोक्यावर घेतला आणि जहाज व किनारा यांच्यात ठेवलेल्या लाकडी पट्टीवरून चालत होता. मात्र कोणीतरी त्याला नीट पाहत होता आणि त्यांची थट्टा करायची होती. त्याने पट्टी हलवली आणि तो पुजारी डोक्यावर मला सगळं पाण्यात पडला. सगळे त्याच्यावर हसले. ज्याने त्याला पाडले तोही हसत होता, पण तो पुजारी माल ओढत किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी प्रयत्न करत होता. मग त्या माणसाला, ज्याने पुजारीला पाडले होते, अचानक काहीतरी जाणीव झाली. त्याने नदीत उडी मारली आणि पुजारीला मला सगळं सुरक्षित किनाऱ्यावर आणले. मग पुजारी त्या माणसाची बोलू लागला. त्याला समजले की तो माणूस एकेकाळी एक प्रसिद्ध डॉक्टर होता, पण म्हातारपणाच्या व्यसनामुळे त्याला पत्नी आणि कुटुंब सोडावे लागले. पुजारीने त्याला धीर दिला, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला त्यांची कुटुंबाशी पुन्हा एकत्र केले. इतकेच नव्हे तर पुजारीने संपूर्ण कुटुंबाला तारणाची अनुभव मिळवून दिला. हेच फलदायी जीवन आहे. असे फलदायी जीवन आत्म्याने ख्रिस्ताकडे घेऊन येते. आपल्या संघर्षाची आणि अडचणीच्या काळातही आपल्याला प्रभूकरिता फले आणि लागतात. आपल्यामधील ख्रिस्ताला प्रकट करण्यासाठी त्या परिस्थितीचा उपयोग केला पाहिजे. पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्तासारखे फलदायी जीवन जगण्याला मदत करतो. ख्रिस्ताचे जीवन बघा. पवित्र आत्म्याची सर्व फले त्यांच्यामध्ये होती. हजारो आत्मे फलासाठी फुलावर जशी माशा येतात तसे त्यांच्याकडे येत होते आणि त्याने चमत्कार मिळत होते. देवाची लेकरांनो, पक्षी नेहमी फलांनी भरलेल्या झाडावरच येतात. तुम्ही फले आणला का? तुम्ही भरभरून ती मधुर फले आणला का, जी ख्रिस्त त्यांच्याकडून अपेक्षा करतो? पुढील ध्यानासाठी वचन. माझा प्रियकर त्यांची बागेत यावा आणि त्यांची मधुर फलांची उपयोग द्यावा. उत्पत्तीचा गीत 4 अध्याय 16 वचन. दिवसाचा बायबल वाचन. सकाळी उत्पत्ती 36, 37, 38 अध्याय. संध्याकाळी मत्ती 10 अध्याय 21 वचन ते 42 वचन. धन्यवाद.